श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय मीन राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा आहे. लग्न स्थानामध्ये शनी आले तेव्हापासून 7:30चा चरण सुरू झाला दुसरा. लग्नात शनी आले की तुमच्या जीवनामध्ये नवीन आव्हानं पेलवण्यासाठी तुम्हाला सक्षम करण्याची स्थिती सुरुवात झाली. संयमी तुम्हाला बनवलं तितकंच तुम्हाला कष्टदायी स्थिती निर्माण झाल्यामुळे काही अंशी रडवलं, हसवलं. प्रत्येक सुखदुःखाचा आनंद घेण्यासाठी प्रवास जीवनाचा सुरू करून दिला. 7:30 वाईट का? तर नक्कीच नाही. प्रत्येक प्रसंगातनं एक उत्तम तुम्हाला शिक्षण प्राप्त होतं किंवा अभ्यास होतो त्या गोष्टीचा आणि त्यातून तुम्हाला जीवनाचा प्रवास खरा कसा आहे, कसा केला पाहिजे याचं ज्ञान होत असतं. त्यामुळे शनी महाराज जेव्हाही 7:30 देतात तेव्हा आपल्याला खूप आयुष्यामध्ये कष्ट देतात, वाईटच करतात असं म्हणण्यापेक्षा त्या कष्टातनं आपण खूप काही शिकलो हे म्हणणं खूप महत्त्वाचं. सेवेत राहा शनी महाराजांच्या. नक्कीच तुम्हाला हा संपूर्ण महिना ऑगस्ट अतिशय उत्तम ठरेल. तुमचे मीन रास आहे त्यामुळे भावनिक स्वभाव आहे, श्रद्धाळू आहात किंवा कुठल्याही गोष्टीचा खूप विचार करता असा तुमचा स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट न मिळाल्यानंतर रडू येणं हा तुमचा थोडक्यात स्वभाव आहे असं आपण म्हणू. उत्तर भाद्रपदा नक्षत्र मीन राशीमध्ये जेव्हा येतं आणि तुमच्या राशीचे स्वामी गुरु होतात, नक्षत्र स्वामी शनी होतात, त्यामुळे दोन्हींचे फळ तुम्हाला विशेष मिळते. ज्यांना उत्तर भाद्रपदा नक्षत्र आहेत आणि हा व्हिडिओ पाहताय मीन राशीमध्ये जातक आहेत त्यांना सांगते, तुम्हाला या महिन्यामध्ये शनी एक विशेष कृपा करतील. नवीन सौख्य प्रदान करून देतील. जीवनामध्ये एखादं नवीन कार्य करण्यास सुरुवात करून देतील. ज्यांचं रेवती नक्षत्र आहे त्यांना सांगेल, तुम्हाला वैयक्तिकरित्या या महिन्यामध्ये पहिला पंधरवडा उत्तम व्यवहार ज्ञान प्राप्त करून देतील आणि शनीच या संपूर्ण महिनाभर मीन राशीच्या जातकांना विविध कार्यामध्ये रममाण करतील. अशा पद्धतीने तुमच्या स्वभावामध्ये एक विशेष कार्य करण्याची जिद्द निर्माण करून देणारा, संघर्षावर मातच करायची आहे हे ठरवून घेणारा कालावधी सुरू होत आहे. पत्रिकेतील धनस्थान कुटुंबाच्या सुखाचं आहे. या महिन्यामध्ये कुटुंबाची साथ सोबत मिळेल. नवीन एखाद्या कुटुंबामध्ये एखादी जबाबदारी तुम्ही स्वीकाराल आणि ते पूर्ण करून घेण्यासाठी जीव ओतून काम करणार आहात. त्याचबरोबर तृतीय स्थान परिश्रमाचं आहे. परिश्रम घडतायत परंतु त्याचं फळ मिळत नाहीये असं जो वर्ग आहे, ज्यांना हा समस्येतनं जावं लागतंय, त्यांना सांगेल या महिन्यामध्ये तुम्ही कष्ट करा, त्याचं फळ मिळणारच. मीडिया क्षेत्र, यूट्यूबर तुम्ही असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमच्यासाठी या महिन्यामध्ये चांगली स्थिती आहे. तुमचे प्रेक्षक जो तुमचे व्हिडिओज पाहतात किंवा तुमच्या रील पाहतात त्यांना प्रेम आणि प्रतिसाद भरभरून देऊ शकतील असे यूट्यूबर वर्गासाठी विशेष ग्रहमान असणार आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये छोट्याखानी प्रवासाचे योग आहे. देशात विदेशात फिरण्यास जाण्याचे योग आहेत. त्यामुळे ज्यांना पर्यटन करायचं, फिरायला जायचं होतं, राहून गेलं एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जायचं होतं, कधी जाऊयात, उद्या जाऊ, नंतर जाऊ असे विचार होते, त्यांनी नक्कीच या महिन्यामध्ये तिकीट बुक करायचं. तुम्हाला उत्तम स्थिती आहे. प्रवासातनं आनंद घेता येईल. प्रवासामध्ये कुठल्याही प्रकारच्या तक्रारी जाणवणार नाहीत. त्यामुळे हा विशेष महिना सांगितला. चौथ्या घरामध्ये मंगळ आहेत. चौथ्या घरात मंगळ आले की तुम्हाला वास्तूचं सुख देतात. ज्यांच्या घरामध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू करून घ्यायचं होतं, राहतंय, मागं पडतंय, त्यांना सांगू इच्छिते या महिन्यात त्या कार्याची सुरुवात होईल. उत्तम प्रकारे तुम्ही तुमचं घर सजवू शकता. त्यामध्ये एखादी गोष्ट नाविन्याने आणायची होती, राहून जातीये, ती घेऊन येऊ शकता. या पद्धतीने संपूर्ण कार्याची सुरुवात करून देण्यासाठी हा महिना आहे. पत्रिकेतील चतुर्थ स्थान वास्तुसुखाचं जसं आहे तसंच वाहन सुखाचं पण आहे. या महिन्यामध्ये आधुनिक पद्धतीचं तुम्हाला आवडेल, तुमची इच्छा होती त्याच पद्धतीचं वाहन खरेदी करण्याचे सुद्धा संकेत या महिन्यात दिसून येत आहेत. मोकळी जागा फ्लॅट खरेदीसाठी या महिन्यामध्ये उत्तम स्थिती आहे. पत्रिकेतील 5वं घर शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतात. तिन्ही दृष्टीने महिना सुंदर आहे. या ठिकाणी कर्क रास येते आणि गुरु तुमच्या पंचम भावात आहेत. आपण म्हण एक आहे की 5 बोटं तुपामध्ये, तशी स्थिती या महिन्यात दिसून येते. शिक्षणासाठी, प्रणय सुखासाठी आणि संतान सुखासाठी हा महिना भरभरून तुम्हाला देणारा आहे. तुमच्या जीवनामध्ये आनंदित, उत्साहित करणारा असा असणार आहे. याचबरोबर पंचम स्थानामध्ये गुरु आले की तुम्हाला ज्ञानवंत करतात. तुमच्या ज्ञानाची कीर्ती इतर लोकांपर्यंत पोहोचवतात. आपण म्हणतो की नगरामध्ये, राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये आपण प्रसिद्ध व्हावं किंवा चांगलं काम करावं, देशात विदेशात आपल्या कीर्ती प्रसिद्धीचे योग यावेत
असे स्वप्न घेऊन प्रत्येक व्यक्ती उराशी बाळगत असतो. ते स्वप्न पूर्ण करून देणारी पंचमातील गुरूंची स्थिती म्हणता येईल. शिक्षणासाठी तुम्हाला देशात विदेशात जायचं आहे, ज्यांना या ठिकाणी बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय, परराज्यामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय, त्यांच्यासाठी या ठिकाणी गुरूंची स्थिती उत्तम म्हणता येईल. कॉमर्स, आर्ट आणि सायन्स तिन्ही साइडनी शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे. 1ली ते 10वी पर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या वर्गाला विशेष अभ्यासातनं एक आनंद प्राप्त होतोय आणि म्हणून मला अभ्यास करायचा आहे, असा विचार होऊ शकतो. जो वर्ग अभ्यासातनं बाहेर पडला होता, तो पुन्हा आता अभ्यासामध्ये रममान होऊ शकतो. अशा स्थितीने भरलेला संपूर्ण महिना आहे. जोडीदाराचं सुख उत्तम प्रकारे मिळेल. स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास किंवा कंबरदुखीचा त्रास महिला वर्गांना असेल, त्यांना विशेष सांगू इच्छिते या महिन्यात तुमच्या आरोग्याची काळजी थोडीशी वाढवायची आहे. योगा, प्राणायाम किंवा मेडिटेशन हे तर तुम्ही करतच असाल, कारण 67मध्ये प्रत्येकाने हे करावं. ते सुरूच असेल, पण जास्तीत जास्त व्यायाम, वर्कआउट कसा होईल याच्याकडे पण विशेष लक्ष द्यायचं आहे. जोडीदाराचं सुख या महिन्यामध्ये उत्तम प्रकारे मिळेल. भाग्याची साथ तुम्हाला मिळेल, त्यामुळे शुभ संकेत येतील. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठीचे शुभ संकेत येतील. असे उत्तम ग्रहमान आहेत. ज्यांना नवीन नोकरीचा शोध घ्यायचा आहे, नुकतंच शिक्षण पूर्ण झालंय, त्या वर्गाला सांगू इच्छिते या महिन्याच्या 17 ऑगस्ट नंतर नोकरीचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. त्यामुळे नोकरी मिळण्याचे संकेत दुसऱ्या पंधरवड्यात विशेष असणार आहेत. आणि ज्यांना व्यापार करायचा आहे, व्यापारानिमित्त परदेशात जायचंय, आपला व्यापार घेऊन, आपलं प्रोडक्ट घेऊन परदेशामध्ये परदेशवारी करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष असणार आहे. द्रव पदार्थ, गोड पदार्थ, वायुतत्वाशी संबंधित व्यापारी वर्ग, पेट्रोल पंप, डिझेल हे व्यापारी वर्गांना विशेष चांगले ग्रहमान आहेत. तुमच्यासाठी व्यापाराची स्थिती उंचावणारी स्थिती दिसून येते. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार उत्तम होतील. मोकळी जागा ज्यांना खरेदी करायची आहे, शेतजमीन खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहांची स्थिती आहे. पत्रिकेतील लग्न स्थानातनं शनींचं गोचर आहे. शनी 10व्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानाला पाहतायत, त्यामुळे मोकळी प्रॉपर्टी, जमीन, शेतजमीन आणि त्यातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देऊ शकतात. प्रयत्न करायचे आहेत. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना खर्चिक आहे. तुम्हाला स्वतःला काहीतरी घ्यावं, आपल्या स्वतःसाठी काहीतरी करावं. रोजच लोकांसाठी करतोय, नातेवाईकांसाठी करतोय, आपल्या कुटुंबासाठी करतोय, माझ्या स्वतःसाठी मला काहीतरी करायचंय, असा विचार देणारी स्थिती या महिन्यात आहे. त्यामुळे खर्चावरचं नियंत्रण थोडंसं सुटू शकतं. जो आर्थिक व्यवहार आहे, आर्थिक स्थिती आहे ती थोडीशी कोलमडताना दिसतीये. त्यामुळे तुम्ही जे काही कमवलेलं आहे, योग्य ठिकाणी खर्च होईल याची काळजी तुम्ही घेतली तर निश्चित हा महिना तुम्हाला उत्तम राहू शकेल. आता आपण समजून घेतलं की संपूर्ण महिना हा कसा असणार आहे. ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी कसा आहे समजून घेऊयात. विवाहासाठी 9वा, 5वा आणि 11वा गुरु अतिशय विशेष असतो विवाह कार्य संपन्न करून देण्यासाठी. आणि तुमच्या पत्रिकेतील पंचम स्थानातनं गुरूंचं गोचर आहे, म्हणून तुम्हाला या महिन्यामध्ये विवाहाचं कार्य, शुभ कार्य तुमच्या घरामध्ये घडण्याचे संकेत येतील. आणि उत्तम स्थितीमध्ये गुरूंचं गोचर असल्यामुळे विवाह कार्य सिद्धीला जाईल. तर आज आपण समजून घेतलं की संपूर्ण महिना मीन राशीसाठी कसा आहे. उपासना काय करायची आहे तर मारुती स्तोत्र पठण करायचं आहे, गणपती स्तोत्र पठण करायचं आहे. ज्यांना व्यापार करत जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्यासाठी ही 2 उपासना प्रामुख्याने आहे आणि प्रत्येकासाठी मारुती स्तोत्राची उपासना ही गरजेचीच आहे, त्यांनी करायची आहे. आनंदी राहा, स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरणात राहा. तुम्ही आपल्या चॅनेलला प्रेम आणि प्रतिसाद भरभरून देता. प्रत्येक व्हिडिओज मनापासून पाहता, आवडला तर इतर लोकांपर्यंत शेअर करता. पण तुम्हाला प्रामुख्याने सांगू इच्छिते, आपल्या चॅनलवरती वास्तूचे सुद्धा व्हिडिओज अपलोड आहेत. बघा, ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला ज्ञान देतं. प्रत्येक ग्रहांवरनं तुमच्या कामाची स्थिती दर्शवतं. वास्तुशास्त्र तुम्हाला काय देतं तर वास्तुशास्त्र तुमच्या कामांमध्ये कुठल्या कार्यांची सुरुवात करायची आहे, कोणतं काम तुम्ही कधी करायचं आहे हे सांगतं. म्हणून वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा व्हिडिओची शृंखला आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी, बेडरूम कुठं असावं, किचन कुठं असावं याबद्दलची सुद्धा माहिती आहे. बघा, आपल्या घरामध्ये छोटे बदल करून आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद, उत्साह वर्धन करून घेऊ शकतो, सकारात्मकता घरात आणू शकतो. म्हणून खास हे व्हिडिओची शृंखला सुरू केलेली आहे. नक्की त्याला सुद्धा असंच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्या. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.